जनतेच्या समस्येच्या बातम्या. जामगे येथे 8/9 रोजी क्षेत्रीय मराठा कदम परिवाराचे 7वे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन. खेड तालुक्यातील जामगे येथे श्री कोटेश्वरी मानाई देवस्थानच्या परिसरात क्षेत्रीय मराठा कदम परिवाराचे 7वे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन शनिवार दिनांक 8 व रविवार दिनांक 9 रोजी वार्षिक राज्यस्तरीय कुलसंमेलनाचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आणि गृहराज्यमंत्री, महसूल, अन्न व नागरी ग्रामविकास व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्यमंत्री नामदार योगेश कदम, खासदार विशाल पाटील कदम, आरोग्य, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला बाल विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्रीमती मेघना दीदी कदम बोर्डीकर, जिंतूर परभणी, घाटकोपरचे आमदार राम कदम, विधानसभा मुंबई, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, हदगाव नांदेड विधानसभा मतदारसंघ, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद अध्यक्ष व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, मनोज कदम, उद्योजक संभाजीनगर पराग कदम, चिपळूण सुनील कदम, मोडीलिपी अभ्यासक शस्त्रसंग्राहक बदलापुरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिनांक 8 रोजी सायंकाळी 7 वाजता कुलदेवता तुळजाभवानी देवीचा जागर गोंधळ मागील कुलसंमेलन छायाचित्र स्लाइड शो होईल. दिनांक 9 रोजी सकाळी 9 वाजता कदम राजवंशाचा ध्वजारोहण सोहळा 9:30 ते 10 वाजेपर्यंत स्वागत, 10 वाजता प्रास्ताविक, 10:30 वाजता व्याख्यान, दुपारी 12:30 वाजता कर्तृत्ववान कदम कुळातील व्यक्तींचा सन्मान, मनोगत आदी कार्यक्रम होतील. 7वे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व माजी सभापती अरुण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या वार्षिक कुलसंमेलनाला महाराष्ट्र राज्यातील कदम परिवारातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन अरुण कदम, खेड तालुका कदम भावकी, मौजे जामगे कदम परिवार, क्षत्रिय मराठा कदम परिवार, महाराष्ट्र राज्य सचिव श्री रामजी कदम, कार्यकारिणी सदस्य गणेश कदम, रामभाऊ कदम, माणगाव विलास कदम, लक्ष्मण कदम, एकनाथ निकम, रामजी कदम आदींनी केले आहे.